मी डॉक्टर डायमंड काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. मनपा आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरातील मराठा वस्ती, मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, जम्मू वस्ती, बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं राहत असणारे लोक वास्तव्यास आहेत. 20 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली आहे. 10 वर्षापासून असणाऱ्या नगरसेवकांनी भवानी परिसरामध्ये कोणतंही काम केलं नाही व नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठे? त्याच पद्धतीनं सार्वजनिक शौचालय करता 8.5 लाख रुपये निधी मंजूर झाले, ते कुठे गेले व का काम झालं नाही? संतप्त नागरिकांचा जीव जाऊ शकतो. स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचं घाण पाणी जात आहे. शेपटीच्या आळ्या आणि रोगराई पसरती, आरोग्यास धोका निर्माण झालाय. याकडे का लक्ष दिलं जात नाही? दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला. त्यावरही मनपा आयुक्त साहेबांनी कोणतीच कारवाई केली नाही. तात्काळ काम पूर्ण करण्यात यावं, अन्यथा भवानीपेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारं घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकणार असल्याचा इशारा भवानीपेठ मधल्या नागरिकांनी दिलाय व गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून विश्वभूषण कांबळे यांनी तीव्र नाराजी व आंदोलन करून निषेध नोंदवलाय. या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे. आज रोजी या दिवशी पाण्यात बसायची वेळ नाही का पूर्ण बसवंती पाट मधल्या लोकांना आलेले आहे. भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून ही परिस्थिती चालत आलेली आहे. त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय बाजूला आहे. त्या सार्वजनिक शौचालयाचं पाणी घरामध्ये आहे आणि आमचं स्वयंपाकघर इथंच आहे. स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे. या अगोदर आम्ही नाही का महापालिकेला 29 तारखेला निवेदन दिलं आणि 10 दिवसाचं अल्टिमेट दिलं. ही 10 दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नसल्यामुळे आज रोजी आम्ही सर्व महिला व सर्व इथल्या नागरिकांनी मिळून पाण्यामध्ये नाही का धोरणे आंदोलन घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने महापालिका आणि प्रशासनाने त्वरित याची जाग घ्यावी आणि आमचं राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं. अन्यथा आम्ही महापालिकेपाशी येऊन हे इथलं घाण पाणी महापालिकेमध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आमचे लहान लहान लेकर आहेत, सर्व वयोवृद्ध लोक आहेत, महिला आहेत. आम्ही जगायचं राहायचं कसं अशी परिस्थिती आमच्या या ठिकाणी आलेली आहे. आम्ही अनेक वर्षापासून महापालिकेला तणत आहे. महापालिकेला न्याय मागण्यासाठी आम्ही वेळोवेळी जात आहे. आम्हाला का लक्ष देत नाही म्हणून आम्ही असं विचारत आहे, तरी पण आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही निवेदन देऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणलं तर महापालिकेचा अधिकारी किती गाफील आहेत हे सर्वस्व दिसून येत आहे. जर आमचा जीव जरी गेला तर याला सर्वस्व जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी राहतील. आणि 10 वर्षामध्ये जे 20 वर्षापूर्वी जे माजी नगरसेवक होते त्या लोकांनी काम केलेल्या अद्याप ही 10 वर्षापूर्वी आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी कामं केलेलं नाहीत. मग आलेला निधी गेला कुठं? नगरसेवकांनी आतापर्यंत काय केलं? या 10 वर्ष चालू नगरसेवकांनी या ठिकाणी लक्ष दिलं नसल्यामुळं आज रोजी आम्हाला अशी परिस्थिती आलेली आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या इथले महिला वगैरे आजारी पडले होते आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन उपचार घेऊन सलाईन वगैरे लावून आलो. आम्हाला त्रास होत आहे. मग या ठिकाणी अधिकाऱ्यांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांना नाही का खरं समजून येईल. त्या गोष्टीची जाणीव होऊन तात्काळ हे काम 1 ते 4-5 दिवसामध्ये चालू करण्यात यावं. अन्यथा इथं राहत असणाऱ्या सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय होणार ना असा मी इशारा या ठिकाणी देतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.